वेलकम टू नालंदा कोचिंग क्लासेस। तर मित्रांनो, आपण हे जे व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 सॉल्व करणार आहे। याच्या अगोदर क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 एकदम डिटेलमध्ये सॉल्व केलेला आहे, तर त्याचा व्हिडिओ या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। चॅनलवरती व्यवस्थित प्लेलिस्ट बनवली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। चॅप्टर 1 ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। आपण दुसरा टॉपिक चालू केलेला आहे, तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन क्लास 10th मॅथ 1 चा। तर क्वेश्चन नंबर 4 आपण या ठिकाणी डिस्कस करू। तर पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन सांगतो, तर सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड। हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड। ह्या पद्धतीने तुम्हाला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे। तर आपण टोटल 3 एक्झाम्पल बघितले होते, तर चौथं, पाचवं आणि सहावं बघूया। तर हे जे आहे तर चौथं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिसेल, तर काय 9y² वजा 12y अधिक 2 बरोबर 0। आता पहिलं काय, पहिल्या 3 मेथडमध्ये किंवा पहिल्या 3 क्वेश्चनमध्ये इथं वायचा कोएफिशियंट एकच होता किंवा एक्सचा कोएफिशियंट एक होता, बट या ठिकाणी काय 9 आहे। मग आपला पहिला रूल काय आहे, तर पहिल्या पदाचा जो टर्म आहे किंवा पहिलं जे टर्म आहे त्याचा कोएफिशियंट 1 पाहिजे। मग आपल्याला ह्या पूर्ण याचा कोएफिशियंट काय करायचं आहे, 1 करायचं आहे। 1 करायचं आहे म्हणजे काय करणार तुम्ही, तर हा पूर्ण इक्वेशन आहे ना त्याच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला कशाने डिवाइड करणार, तर 9 ने डिवाइड करणार। कारण आपल्याला इथून 9 काय करायचं आहे, घालून टाकायचं, म्हणजे एलिमिनेट करायचं आहे। तर कसं होणार, एक लाईन लिहायची, डिवायडिंग बाय 9 ऑन बोथ साइड। दोन्ही बाजूला आपल्याला काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं। एका साईडला डिवाइड करून चालत नाही। मग काय होणार, तर 9y² छेदात 9 वजा 12y/9 अधिक 2/9 बरोबर 0 ने कशालाही डिवाइड केलं तर उत्तर 0 येतं, म्हणून आपण तो तिथं लिहूया, डायरेक्ट 0 लिहून टाका। हा 9 आणि हा 9 कट होतो, काय राहतं, तर y² वजा 12y/9 अधिक 2/9 बरोबर 0। मग आपल्याला इथं हे 12 आणि 9 एकाच टेबलमध्ये जातात, कोणत्या, तर 3च्या टेबलमध्ये जातो। तर अजून याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण, y² वजा 12 म्हणजे 3 चौक 12, 4 आलं आणि 3 त्रिक 9, 3 आलं। म्हणून आपण इथं असं लिहू शकतो, 4/3y अधिक 2/9 हे आपलं स्टँडर्ड फॉर्म आलेलं आहे। ह्याला आपण मग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व करतो। आता आपल्याला इथं वायचा कोएफिशियंट 1 आलेला आहे, त्यानंतर मधलं टर्म 4/3y प्लस लास्ट आहे 2/9। ह्याच्या नंतरची जी प्रोसेस आहे, तर ती प्रोसेस म्हणजे ते एक सूत्र सांगितलं होतं तुम्हाला। काय सूत्र होतं, तर 1/2 गुणिले मधल्या पद जो आहे, मधल्या पदाचा कोएफिशियंट। आता हे नाही बघायचं, आता हे आपण सिम्प्लिफाय केलं तर ह्याचा विचार करायचा। या ठिकाणी मधलं पद कोणतं आहे, 4/3, 4/3चा आपण या ठिकाणी वर्ग करतो। मधल्या पदाचा सहगुणांक इथं लिहायचा, 1/2 गुणिले मधल्या पदाचा सहगुणांक त्याचा वर्ग। मग ह्याला सॉल्व केलं तर 2 4 येतं। मग इथं राहतं 1 म्हणजे 2 इथला 1 म्हणजे 1 आहे ना, गुणिले 2/3, तर आपण डायरेक्ट इथं 2/3 लिहू शकतो आणि ह्याचा वर्ग करणार। मग काय होतं वर्ग, 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9 होतो। ठीक आहे, 3 स्क्वेअर 9 आणि 2 स्क्वेअर 4। तर ह्याच्या पुढं काय कसं सॉल्व करणार, तर ही पुढची स्टेज आली। तर ह्याला लिहिणार कसं, आपण लिहायचं आपल्याला, तर y² ओके, पुढं वजा 4/3y प्लस आता ह्याला आपण काय केलेलं आहे, तर ह्याचं जे आहे ना, ह्यालाच आपण या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे, म्हणजे 4/9। ह्याला आपण याचा पूर्ण कंप्लीट स्क्वेअर करायचा आपल्याला, म्हणून एक जबरदस्तीनं आपण ह्या सूत्रानुसार 4/9 ही व्हॅल्यू आणलेली आहे। मग ही आलेली जी व्हॅल्यू आहे, तर ती एकदा प्लसमध्ये आणि एकदा मायनसमध्ये लिहायची, म्हणजे एकदा प्लस 4/9 आणि दुसऱ्यांदा मायनस 4/9 अशा लिहिलं। परत हा प्लस 2/9 बरोबर 0। हे तुमचं स्टँडर्ड एक सिम्प्लिफाय झाले, एक पुढची स्टेज झाली। आता ह्याच्या पुढं आता हे जे आहे, पहिल्या 3 टर्मचा काय करायचं, तुम्हाला जोडी तयार करायची पहिल्या 3 पदाची। मग वायचं स्क्वेअर रूट काय होतं, वायचं इथे ह्याला थोडं सेपरेटली आहे, वायचं स्क्वेअर रूट होतं वाय, ओके, वायचं स्क्वेअर रूट होतं वाय मायनस, आता हे 4 जे आहे ना, ह्याचं फक्त एक सिम्बॉल आहे, 4/3 जे आहे मधला टर्म जे आहे इथला, ह्याचं फक्त सिम्बॉल घ्यायचं, तर वजा सिम्बॉल मी वजा घेतलेला आहे। पुढं 4चं वर्गमूळ काय,
4चं वर्गमूळ जे आहे स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 अँड स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. म्हणजे ह्या 4चं वर्गमूळ 2 आणि ह्या 9चं वर्गमूळ 3 घेतलेलं आहे आणि ह्याचा पूर्ण ब्रॅकेट करायचा आपण, पूर्ण ब्रॅकेट केला म्हणजे हेचं व्हॅल्यू आणि ह्या 3 टर्मचं व्हॅल्यू सेम येतं. जर तुम्ही ह्याला सॉल्व्ह केलं तर उत्तर हेच येतं. फक्त इथं आपल्याला हा 2.9 जो आहे तर तो थोडा साईडला घेऊन हे मधलं जे आहे आता 4/9 प्लस आहे आणि -4/9 ह्याचं पूर्ण व्हॅल्यू 0 येतं. 0 ह्याच्यात ॲड केलं काही फरक पडत नाही, 0 ह्याच्यातून मायनस केलं तरी फरक पडत नाही. आपल्याला कंप्लीट करायचे आहेत स्क्वेअर, त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं आपल्याला मांडावं लागतं. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घ्या म्हणजेच तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह. 6 एक्झाम्पल सिम्पल आहेत. आता ह्याच्या पुढचं काय होईल तर हा जो राहिलेला पार्ट आहे -4/9 प्लस 2/9 ह्याला डायरेक्टली आपण काय करू इक्वलच्या राईट साईडला घेऊ. मग हा जो मायनस आहे तर तो प्लस होईल, मायनसचा प्लस होईल 4/9 आणि जो प्लस आहे तर तो काय होईल मायनस होईल म्हणजेच -2/9. ठीक आहे, हे झालं तुमचं पुढची स्टेप. त्याच्यानंतर ह्याला आपण जसं तसं लिहू शकतो. आता इथं बघा हे काय होतं सॉल्व, छेद समान आहेत म्हणजे 9, 4 वजा 2, 4 मधून 2 गेले किती राहतात, 4 मधून 2 गेले तर 2 राहतात म्हणजे 2/9 आलं. आता हे फायनल, आता इथं आपल्याला आलेलं काय तर फायनल आपलं असं आलेलं आहे की y - 2/3 स्क्वेअर ओके इज इक्वल टू 2/9 हे आलेलं आहे आपल्याला. मग आता इथं स्क्वेअर आहे ठीक आहे, मग आपण दोन्ही बाजूला काय करू शकतो स्क्वेअर रूट घेऊ शकतो. स्क्वेअर रूट जर घेतला आपण दोन्ही बाजूला तर काय होतं दोन्ही साईडला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. आपण असं करतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूस काय करायचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि त्याला स्क्वेअर रूटमध्ये लिहायचं. तर इकडं काय येतं तर y - 2/3चा स्क्वेअर येतो. इकडं बरोबर वर्गमुळात 2/9. मग हे लिहिताना हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट आणि हा रूट कॅन्सल होतो. त्याच्यानंतर इथं राहतं y - 2/3 इज इक्वल टू, ज्यावेळेस तुम्ही हे सॉल्व्ह करता त्यावेळेस एकदा प्लस आणि एकदा मायनस घ्यायचं, कारण 2चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे का नाही, 2चं वर्गमूळ नाही. 9 कशाचा वर्ग आहे तर 3चा वर्ग आहे. मग -3चा वर्ग 9 होतो आणि +3चा वर्ग सुद्धा 9 होतो, म्हणून आपण इथं प्लस आणि मायनस या ठिकाणी घेतलेलं आहे. मग आता एकदा प्लस आणि एकदा मायनस दोन व्हॅल्यू निघतात, आपल्याला माहिती आहे वायच्या 2 रूट निघू शकतात किंवा 2 रूट निघतात, त्याच्यामुळे एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. लिहितो कसं मग एकदा प्लस घेऊ y इज इक्वल टू पहिले एकदा लिहून घ्या y - 2/3 इज इक्वल टू प्लसचं व्हॅल्यू वर्गमुळात 2/3 प्लस लिहायची गरज नाही. मग आपण पुढं जर लिहायचं झालं तर हा जो मायनस आहे -2/3 हा इकडे गेल्यानंतर प्लस होतो. मग लिहितो कसं आपण त्याला तर y इज इक्वल टू प्लस 2/3 प्लस लिहायची गरज नाही आणि हा जो राहिलेला प्लस वर्गमुळात 2/3. मग इथं रूट काय याचं छेद काय समान आहे, मग छेद जर समान असेल तर आपण असं लिहू शकतो y इज इक्वल टू छेद समान आहे 3, मग इथे येतं 2 वर्गमुळात 2. ही तुम्हाला yची व्हॅल्यू भेटलेली आहे. y बरोबर 2 अधिकचं चिन्ह आहे, इथं अधिकचं चिन्ह द्यावं लागतं नाही तर गुणाकार करावं लागतं, असं होतं 2 अधिक 2 वर्गमुळात 2/3 हे एक व्हॅल्यू भेटली yची. तसंच आपण इथं ऑर लिहून काय करू शकतो ऑर yचा अजून एक व्हॅल्यू निघतो y वजा 2/3 बरोबर प्लस घेतलं होतं इकडल्याला प्लस गेलं इकडं मायनस वर्गमुळात 2/3. मग ह्याला सॉल्व्ह करतो आपण y बरोबर हा मायनस आहे इकडे जाऊन काय होतो प्लस होतो, प्लस 2/3 आणि हा मायनस वर्गमुळात 2/3. ह्याला सॉल्व्ह केलं तर काय होतं यांचा छेद समान आहे, छेद येतो 3, इथं आहे 2 आणि हा वजा 2 वर्गमुळात 2. मग yचं व्हॅल्यू आपल्याला भेटलं इथं y बरोबर 2 वजा वर्गमुळात 2/3. हे ऑर आहे ना, इथं ऑर म्हणजे आपल्याला एक जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याच्या 2 व्हॅल्यू भेटतात. म्हणजे एकदा yची व्हॅल्यू भेटली 2 प्लस वर्गमुळात 2/3 आणि एकदा yची व्हॅल्यू भेटली 2 वजा वर्गमुळात 2/3. मग आपण फायनल आन्सर लिहू शकतो तर 2 प्लस वर्गमुळात 2/3 आणि 2 वजा वर्गमुळात 2/3 इथं म्हणून देअरफॉर आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. शॉर्टमध्ये लिहितो इथं हे 2 रूट आहेत कोणते 2 प्लस वर्गमुळात 2/3
आणि 2 वजा वर्गमुळात 2 छेदात 3 हे 2 क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आलेले आहेत आपल्याला दिलेल्या. ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर 4 होता. हा पहिला पार्ट आहे. एकदा चेक करा क्वेश्चन. इथे एक पहिला पार्ट, त्यानंतर हा इथून केलेला इकडे केला आपण. परत हे न्यू स्लाईडमध्ये हे सॉल्व केलेलं आहे. व्यवस्थित बघून घ्या. पुढचा क्वेश्चन सॉल्व करू आपण. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतं, 2y वर्ग अधिक 2y 9y प्लस 10 बरोबर 0. त्याला सॉल्व करायचं आहे. तर इथं 1 पाहिजे ना, पहिल्या पदाचा जो सहगुणांक आहे तर तो 1 पाहिजे. तर नाही, इथं मग आपण याला काय करू शकतो, तर दोन्ही बाजूला काय करू शकतो, भागू शकतो. म्हणून इथं लिहितो आपण डिवायडिंग बाय 2 ऑन बोथ साईड. दोन्ही बाजू जर आपण डिवाइड केलं तर काय होतं, 2y वर्ग छेदात 2 अधिक 9/2y अधिक 10/2 बरोबर 2ला 0ने भाग दिले तरी 0च येतं, म्हणून आपण ते लिहित नाही. हा 2 कटला, अंशातला आणि छेदातला इथं राहतं काय, y वर्ग अधिक 9/2y प्लस, आता ह्या 2नी 5ला जर भाग दिला, 10ला भाग दिला तर 5 येतं, म्हणून 5 बरोबर 0. आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं भेटलेलं आहे. सिम्प्लिफाय y वर्ग अधिक 9/2y प्लस 5 बरोबर 0 हे आलेलं आहे. मग आता ह्याचा विचार करायचा, ह्यांचा विचार नाही करायचा किंवा ह्याचा नाही विचार करायचा, तर ह्याचा विचार करायचा. काय, पहिलं पद कोणतं आहे, 1 बरोबर आहे, 1च पाहिजे. पहिल्या पदाचा सहगुणांक 1 पाहिजे. मधल्या पदाचा सहगुणांक 9/2 आहे. मग सूत्र काय आपलं, 1/2 गुणिले मधल्या टर्मचा इथं ह्याच्यासोबत गुणाकार 9/2 यांचा वर्ग होतो. मग आता ह्याला कसं करणार तुम्ही, तर 9 1 9 ह्याचा गुणाकार करा, 9 1 9 परत 2 2 4 ह्यांचा वर्ग किती येतो, तर 9चा वर्ग होतो 81 आणि 4चा वर्ग होतो 16. 81/16 आला आपल्याला व्हॅल्यू. मग आता ह्याला लिहायचं कसं, सिम्प्लिफाय करायचं, तर y वर्ग राहील इथं, y वर्ग अधिक 9/2y. मग जे तुम्ही हे सॉल्व केलेलं आहे किंवा हे जे सूत्रानुसार तुम्ही आणलेलं आहे व्हॅल्यू, त्याला इथं एकदा प्लसमध्ये आणि एकदा मायनसमध्ये लिहा. एकदा प्लसमध्ये प्लस 81/16 मायनस 81/16, एकदा प्लस एकदा मायनस, आणि इथं तुमचं आलेलं 5, ह्याला इथं 5 लिहा बरोबर 0. ठीक आहे. मग पुढे अजून याला काय सिम्प्लिफाय करणार, तर हे जे 3 नंबर्स पहिले 3 टर्म आहेत, या 3 टर्मचा कंप्लीट करायचा आहे स्क्वेअर. मग वायचं स्क्वेअर रूट काय येतं, y मधल्या पदाचा फक्त इथं सिम्बॉल घ्यायचा प्लस. ठीक आहे. इथलं घेतलं साईन घेतलं प्लस. मग 8चं वर्गमूळ काय येतं, तर 8चं वर्गमूळ येतं 9. स्क्वेअर रूट ऑफ 81चं वर्गमूळ 9 येतं आणि 16चं वर्गमूळ येतं 4. मग ह्या पूर्ण नंबर्सचा किंवा पूर्ण याचा टर्मचा स्क्वेअर करायचा. मग काय होतं, जर तुम्ही ह्याला सॉल्व केलं, y प्लस 9/4चा वर्ग ह्याला जर सॉल्व केलं तर याचं उत्तर हेच येतं. मग राहिलेले जे हे पद आहे प्लस 81 16 प्लस 5, ह्याला उजव्या साईडला जर टाकलं, आपण डायरेक्ट उजव्या साईडला टाकू एक स्टेपमध्ये, बरोबर 81ला जर उजव्या साईडला टाकलं तर ते काय होतं, इथं मायनस आहे म्हणून ते प्लस होतं, वजाचं अधिक होतं 81/16, आणि हा जो अधिक आहे प्लस आहे तर तो बरोबरच्या उजव्या साईडला जाऊन मायनस होतो. ठीक आहे. आता ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आपल्याला. क्रॉस मल्टिप्लाय ज्यावेळेस करतो त्यावेळेस काय करणार, तर हे बघा इथं, याला इथं तसंच लिहून घेणार, y अधिक 9/4 कंसाचा वर्ग बरोबर, ह्याला 81 गुणिले 1 काय होतं, 81 येतं बरोबर आहे. 81 परत इथं वजा बाकीचं चिन्ह वजा, 16चा आणि 5चा गुणाकार केला, दीर्घ गुणाकार 16 × 80 छेदात 16 आहे इथं, 16 गुणिले 1 केलं, इथं 5च्या खाली काहीच नाही म्हणजे काय असतं, छेदामध्ये 1 असतं, 16 1 16, हे क्रॉस मल्टिप्लाय केलं बरोबर. ह्याला जर सॉल्व केलं तर काय येतं, 80मधून किंवा 81मधून 80 गेले 1 राहतात आणि 16ला 16 हे तुमचं व्हॅल्यू आलं. मग इथं y प्लस 9/4 होल स्क्वेअर हे आलं तुमचं. आता हे असं आलं तर ह्या दोन्ही बाजूला आपल्याला काय घ्यावं होतं, स्क्वेअर रूट घ्यावं लागतं. म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट रिजन लिहावं लागतं आपल्याला, रूट ऑन बोथ साईड. दोन्ही बाजूस आपण जर स्क्वेअर रूट घेतलं तर कसं होतं, तर स्क्वेअर रूटमध्ये लिहायचं आपल्याला y प्लस 9/4 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/16.
मग आता हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होतो, राहतं काय इथं y प्लस 9/4 इज इक्वल टू एकदा प्लस एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस, एकचं वर्गमूळ एकच येतं माहिती नाही आपल्याला, त्याच्यामुळं 16चं वर्गमूळ किती येतं तर 4, वजा 4चं वर्गमूळ 16 व अधिक 4चं वर्गमूळसुद्धा 16 येतं, म्हणून आपण एकदा प्लस आणि एकदा मायनस घेतो. मग एकदा प्लस आणि एकदा मायनस घेतले तर वायचं आपल्याला व्हॅल्यू भेटते, तर त्याच्यासाठी एकदा प्लस एकदा वाय घेऊन बघायचं. मग कसं होणार तर वाय अधिक 9/4 बरोबर प्लस 1/4 मायनस 1/4, ह्याला आपल्याला एकदा प्लस आणि एकदा मायनस घ्यायचं. मग कसं होणार तर बघा y अधिक 9/4 इज इक्वल टू प्लस 1/4, प्लस घेतलं ना त्याच्यानंतर इकडं मायनस घ्या, एकदाच लिहून दाखवतो y प्लस 9/4 इज इक्वल टू मायनस 1/4. ओके, मग आता 1/4 एकदा प्लस एकदा मायनस घेतात, त्याला सॉल्व करा. हा वायला वाय इथंच राहील बरोबर, हा मायनस हा प्लस आहे उजव्या साईडला गेल्यावरती काय होतो मायनस होतो, मायनस 1/4 आणि हा प्लस 1/4 9/4. मग याला सॉल्व केला आपण तर छेद समान आहे, छेद 4 येतो, वजा 9 अधिक 1 किती होतं, 1 वजा 1 अधिक म्हणजे वजा होतं, मायनस प्लस मायनस 8 आलं, 9मधून 1 गेले 8 आले, वजा 8 मोठी संख्या आहे ना म्हणून इथं 4, हे सिम्प्लिफाय होतं, 4 1 4 4 2 8. मग ह्याचं उत्तर काय येतं तर जर 8ला जर तुम्ही भाग दिला 4नी तर 2 येतं आणि छेदात 1 येतं, नुसतं 2 लिहिले तरी चालते, आणि इथं वजाचं चिन्ह वजा, म्हणून वायचं व्हॅल्यू इथं किती आलं y बरोबर वजा 2 आलं. ठीक आहे, मग पुढं ह्याला सॉल्व करा, y बरोबर हा अधिक आहे, इकडे गेल्यावरती काय होतो तो वजा होतो, वजा 9/4. मग हा वजा 1/4, इथं माहिती तुम्हाला छेद समान आहे, छेद समान असल्यामुळे 4 लिहिणार, वजा 9 वजा 1 काय होतं वजा वजा अधिक, 9 आणि 1 10, मोठी संख्या 9 आहे म्हणून वजाचं चिन्ह देणार आपण, तर वजा 10/4 आलं. मग आता ह्या दोन्ही संख्येला भाग जातो, 10ला 5नी भाग जातो म्हणजे 2 पंचे 10 आणि 4ला 2नी भाग जातो, सॉरी 10ला 2नी आणि 4नी भाग जातो, 4ला आणि 10ला, 2 2 4 आणि 2 पंचे 10, वजा 5/2. हे कशाचं व्हॅल्यू आलं वजा 5/2, हे इकडं व्हायचं, एकदा वजा 2 आणि एकदा y/5/2. ठीक आहे, म्हणून आपण इथे लिहू शकतो की एकदा 2 आणि एकदा वजा 5/2 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेले जे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं त्याचे 2 रूट आले, एकदा वजा 2 आणि एकदा वजा 5/2. अशा पद्धतीनं हे तुमचं उत्तर आहे. पहिली स्लाईड ही आहे, एकदा बघून घ्या, आणि दुसरी स्लाईड ही आहे. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊयात. इथं ऑर आहे, हा एकदा आपण प्लस एकदा मायनस घेतलेले, त्याच्यामुळे आपल्याला इथं ऑर लिहावं लागतं. तिसरं एक्झाम्पल किंवा शेवटचं या प्रॅक्टिस सेटमधलं शेवटचं एक्झाम्पल कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपण सॉल्व करते. तर काय दिलेलं आहे 5x वर्ग बरोबर 4x अधिक 7. आता ह्या 7चं आपल्याला कॉन्स्टंटचं काहीच नाही, आपल्याला मधलं टर्म पाहिजे म्हणून आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागतं. तर सिम्प्लिफाय करत असताना कसं लिहिणार तर 5x हा प्लस आहे तर इथं आला तर तो मायनस होतो, 4x बरोबर 7. आता ह्याला ना आपण काय करणार तर पहिलं जे टर्म आहे तर त्याचा इथं 1 पाहिजे आपल्याला, इथं पण इथं 5 आहे म्हणून आपण पूर्ण इक्वेशनला 5नी काय करणार डिवाइड करणार. मग इथं लिहितो डिवायडिंग 5/5 ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूस आपल्याला काय करायचं आहे 5नी भागायचं आहे बोथ साईड. ठीक आहे, मग 5नी जर भाग दिला तर इथं काय होतं 5 वजा 4x/5 बरोबर 7/5. मग बघा हा 5 आणि हा 5 कट होतो, इथं राहतं काय फक्त इथं स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे इथं 5 म्हणजेच इथं एक स्क्वेअर राहतं, 1 म्हणजे एक स्क्वेअर वजा 4/5x बरोबर 7/5. ठीक आहे, मग आता हे आलं तुमचं फायनल आन्सर. तर ह्याला कसं करणार तुम्ही, आता ह्याला तुम्हाला काय करायचं आहे तर आपलं जे सूत्र आहे कोणतं 1/2 इंटू मिडल टर्म कोणता आहे ह्याचा विचार करायचा. मिडल टर्म 4/5 आहे, 4/5 ह्याचा वर्ग करायचा आपल्याला. मग हा आणि हा काय होतो डिवाइड होतो, 2 1 2 2 4 2 2 4. मग राहतं काय 2 1 2 म्हणजे 2/5
5. आता ह्याचा तुम्हाला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. यांचा जर स्क्वेअर केला तर 2चा स्क्वेअर होतो 4 आणि 25चा स्क्वेअर होतो 25. मग आता लिहिताना कसं लिहिणार, तर पहिला जो पद आहे तर एक्स स्क्वेअरला राहील मायनस 4/5x. आता इथं जे तुम्ही हे केलेलं आहे तर त्याला एकदा प्लसमध्ये लिहा, म्हणजेच +4/25 आणि एकदा मायनसमध्ये लिहा, -4/25 इज इक्वल टू इथं किती आलेलं आहे 7/5. 7/5 आलं तुमचं. हे तुमचं आता इथं याला अजून सिम्प्लिफाय जर केलं तर कसं होणार, तर पहिले जे 3 टर्म आहेत ह्या पहिल्या टीमचं तुम्हाला पहिल्या 3 पदांचा स्क्वेअर करायचं आहे, कंप्लीट स्क्वेअर करायचं आहे. म्हणून एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअरचं रूट काय होतं तर एक्स. हा मधल्या पदाचा फक्त इथं सिम्बॉल घ्यायचा मायनस. मग 4चं स्क्वेअर रूट काय येतं 2 आणि 5चं स्क्वेअर रूट काय येतं तर 25चं स्क्वेअर रूट काय येतं तर 5. या पूर्ण पदाचा काय करायचा स्क्वेअर करायचा. म्हणजेच जर तुम्ही ह्याला सॉल्व केलं तर उत्तर तुमचं हेच येतं. एक्स स्क्वेअरचं काय घेतलं, फक्त एक्स घेतलं, ह्या मधल्या पदाचा फक्त सिम्बॉल साईन घेतलं मायनस. त्याच्यानंतर 4चं स्क्वेअर रूट 2 होतं, 5चं स्क्वेअर रूट 25चं स्क्वेअर रूट 5 होतं आणि या पूर्ण याचा स्क्वेअर केला. ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ सेम होतं. परत ह्या प्लस आणि मायनसचा अर्थ 0 होतो, म्हणून ह्याला तुम्ही ॲड करा, प्लस करा, मायनस करा, डिवाइड करा, करायचं तर 0च येतं उत्तर, व्हॅल्यू 0 येतं. फक्त आपल्याला स्क्वेअर कंप्लीट करायचे आहेत म्हणून आपण ह्या पद्धतीने या सूत्रानुसार हे इथं ॲड केलेलं आहे. पुढं मग आता राहिलं काय याच्यात -5. आता ह्याला पूर्ण उजव्या साईडला टाकून द्या, बरोबर. हा मायनस आहे तर तिकडे गेल्यावरती प्लस होतं, +25 आणि हा +7/5. बघा आता काय आलं आपल्याला, हे इक्वेशन भेटलं 7/5 + 4/25. मग ह्याला जर सिम्प्लिफाय केलं आपण, कसं होतं सिम्प्लिफिकेशन याचं, तर इथं लिहितो मी परत एकदा, x - 2/5 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4/25 + 7/5. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर खूप मोठं येतं आन्सर. म्हणून काय करा, ह्याचं जे डिनॉमिनेटर आहे ना ते सेम करा. 4/25 आहे इथं, तर ह्या 5ला 5नी जर आपण काय केलं गुणाकार केला, 5 × 5 = 25 होतं आणि वरसुद्धा गुणाकार करावं लागतं, म्हणून 7 × 5 = 35 होतं, 35/25. आता इथं ह्याचं डिनॉमिनेटर काय झालेलं आहे सेम झालेलं आहे, म्हणून 4/4 + 35 आणि डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण इथं 25 लिहितो. मग आपल्याला भेटतं काय तर x - 2/3 स्क्वेअर इज इक्वल टू 35 + 4 39/25. हे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. मग आता दोन्ही बाजूला आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागतं, म्हणून इथे लिहितो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. दोन्ही बाजूस काय करायचं आहे स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. दोन्ही बाजूस स्क्वेअर रूट ज्यावेळेस घेतो त्यावेळेस काय होतं तर वर्गमुळात किती येतं x कंसात लिहा, कंस करा, वजा 2/3चा वर्ग बरोबर वर्गमुळात 39/25. ठीक आहे. मग आता हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होतो, आता काय फक्त x - 2/3 बरोबर वर्गमूळ ज्यावेळेस लिहितो ना त्यावेळेस एकदा प्लस आणि एकदा मायनस लिहायचं. 39चा वर्गमूळ माहीत नाही, 25चा किती येतो 5 येतं, 25चं वर्गमूळ येतं 5, म्हणून आपण एकदा प्लस आणि मायनसमध्ये लिहिलं. मग पुढचं स्टेज काय, तर पुढची स्टेप येते तुमची, तर x इथे लिहितो x - 2/5 इज इक्वल टू एकदा प्लस एकदा मायनस, काय आलं वर्गमुळात 39 आणि छेदात 5. ओके, किती आहे डिनॉमिनेटर 5 आहे. मग आपल्याला एकदा प्लस आणि एकदा मायनस म्हणजेच एक्सचं व्हॅल्यू भेटतं 2 वेळेस, म्हणजे एक्सच्या हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 2 रूट भेटत असतात. मग काय होणार तर x - 2/5 इज इक्वल टू एकदा प्लस घ्या वर्गमुळात 39/5 और एकदा मायनस, बघा x - 2/5 इज इक्वल टू -39/5. आता हे दोघांनाही जाता मायनस. मग बघा काय होतं तर हा जो मायनस आहे तर उजव्या साईडला गेल्यावर प्लस होईल. x इज इक्वल टू +2/5 + 39/5. ठीक आहे. इकडं और x बरोबर हा प्लस आहे, इकडं मायनस आहे, तो तिकडे गेल्यावरती प्लस होतो, म्हणून 2/5 - 39/5. ठीक आहे. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं, ह्याला सॉल्व करायचं. काय होतं तर x बरोबर डिनॉमिनेटर सेम आहे ना, ह्याचा डिनॉमिनेटर काय आहे 5, म्हणून 5 लिहितो, +2 + वर्गमुळात 39
39 स्क्वेअर रूट अंडर स्क्वेअर रूट 39 ऑर एक्स बरोबर. तर ह्याला सॉल्व करा. डिनोमिनेटर सेम आहे, 5ला 5 लिहिलं आपण, 2 मायनस अपॉन मायनस 39. मग हे तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटल्या एक्सच्या. एकदा 2 अधिक वर्गमुळात 39/5 आणि दुसऱ्यांदा 2 वजा 39 वर्गमुळात 39/5. मग आपण इथं फायनल आन्सर लिहू शकतो. फायनल काय तर 2 प्लस √39/5 अँड 2 minus 39/5 are the roots of given quadratic equation. हे तुमच्या दोन व्हॅल्यू आलेले आहेत, दोन रूट आलेले आहेत. एक तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या दोन व्हॅल्यू येतात, त्या दोन व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. आणि कोणत्या मेथडने काढलेले तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. हे तुमचा पहिला पार्ट आहे हा. त्याच्यानंतर हा तुमचं दुसरी स्लाईड आहे, म्हणजे दुसरा पार्ट. हे तुमचं उत्तर आहे, फायनल आन्सर आहे. कसं केलं, कशा पद्धतीने केलं, काय केलं, एकदा व्यवस्थित बघून घ्या. नाही कळलं तर परत एकदा व्हिडिओ बघा. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपण हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितलेलं आहे तर सगळे एक्झाम्पल्स म्हणजेच 3, 4, 5, 6 हे सगळे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. 4, 5 आणि 6 पहिल्या पार्टमध्ये पहिले, दुसरे आणि तिसरे, म्हणजे टोटल आपला प्रॅक्टिस सेट 2.3 या ठिकाणी कंप्लीट होतो. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.